कसं आहे मित्रांनो ठिकाण? मस्त आहे ना. मला ना एवढा दुकानात कंटाळा आला होता, म्हटलं चला थोडंसं बाहेर फिरून येऊ. मग काय आपल्या शेजारीच आहे भंडारा डोंगर, म्हटलं चला भंडारा डोंगरावर फिरून येऊ. आणि तिथं पण भरपूर जण आले होते शूटिंगसाठी, जास्त येतात तिथं मुलं मुली भरपूर आले होते. तिथं मस्तपैकी गेलो वरती थोड्या वेळ. आणि रोज दुकान उघडा रोज घरी जा कंटाळा येतो ना, म्हणून म्हटलं चला थोडंसं बाहेरून फिरून येऊ. कपडे बिपडे घेतले आतमध्ये पटकन आणि मग काय डायरेक्ट भंडारा डोंगर. कडीकडीने गाडी नेली, भुरभुर भुरभुर करीत कडीकडीने नेली. भीती पण वाटते एवढ्या मोठ्याला गाड्या म्हटल्यावर. हे एवढा मोठा कंटेनर विंटेनर बघून ना अशी भीती वाटते. एक तर वाटतं आपला जीव एवढसा जर चुकून गाडी घसरून जर त्याच्या चाकाखाली गेलं तर बावो मारायचंच काम आहे, डायरेक्ट देवा घरी जायचंच काम आहे. तरी पण काय चालावं लागतं शेवटी, म्हणून चालायची गाडी. ऊन बिन पडलं होतं, मग काय तिथं गेले थोडेफार व्हिडिओ वगैरे काढले. आणि भारी वाटतं. तिथलं पण बांधकाम चालू आहे सध्या, मोठं बांधकाम होणार आहे भंडारा डोंगराचं. थोडं झालेलं आहे. तिथं पण देवाच्या मूर्त्या कोरत होते, एकदम नाजूक अशा कोरत होते. खरंच कलाकारमध्ये किती कला असते ना, मस्तपैकी कोरत होते. तिथं थोडंसं पाहिलं, व्हिडिओ वगैरे काढले. आणि की बघा तुम्ही किती भारी भारी मस्त मस्त कोरले. खरंच दगडाचं रूपांतर कसं देवामध्ये करायचं ना, हे फक्त एका कलाकारालाच येऊ शकतं. मग आतमध्ये गेलं, दर्शन वगैरे घेतलं. विथ व्हिडिओ वगैरे काय जास्त काढू देत नाहीत, कुणी पाहिलं तर बोलतं, पण त्या तिथं कुणी बघायला पण नव्हतं, त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे काढला. आणि दर्शन वगैरे झालं आणि डायरेक्ट म्हटलं आता चला मम्मीच्या घरी. मम्मीकडे गेले. मम्मीच त्यांचं पण वरचं बांधकाम चालू होतं.